देहू येथे बांधकाम व्यावसायिक आई बायको व 2 मुलांसह राहत होते. सुरुवातीला त्यांचा व्यवसाय उत्तम चालला होता, परंतु कालांतराने त्यांच्या व्यवसायात अडचणी येऊ लागल्या. व्यवसाय कमी प्रमाणात चालू लागल्यामुळे ते आर्थिक अडचणीत आले. साधारण नोव्हेंबर 2024 मध्ये त्यांनी बोलता बोलता आपल्या एका मित्राला आपला व्यवसाय अडचणीत आहे, त्यामुळे मी पण अडचणीत आहे, काय करावे काही कळत नाही असे सांगितले. त्यावर त्या मित्राने सुसगाव येथील ब्रह्मांड नायक मठ आणि प्रसाद बाबा यांच्याविषयी माहिती दिली. हे बाबा लोकांच्या वेगवेगळ्या अडचणी दूर करतात, भक्तांच्या मदतीला धावून जातात असे सांगितले. तसेच त्याने प्रसाद बाबाचा मोबाईल नंबर दिला आणि मेसेज करण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी या बांधकाम व्यावसायिकाने प्रसाद बाबा या नावाने असलेल्या सोशल मीडियावर माहिती घेतली. त्यावेळी त्याला इंस्टाग्रामवर अनेक व्हिडिओ पाहायला मिळाले. तसेच प्रसाद बाबाविषयी अनेक लोकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्याचे त्याने वाचले. त्याचे इंस्टाग्रामवर एकूण 1.5 लाख फॉलोवर असल्याचे दिसल्यामुळे बांधकाम व्यावसायिकाला त्या बाबाबद्दल विश्वास वाटू लागला. त्यामुळे त्याने मित्राने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर मेसेज करून मी आर्थिक अडचणीत आहे, मी आपल्याला भेटू इच्छितो असे कळवले. त्यावर त्या बाबाने रिप्लाय केला आणि दिनांक 25 नोव्हेंबर 2024 रोजी त्याला भेटण्यासाठी बोलवले. तत्पूर्वी त्याने त्याची पत्रिका आणि फोटो मागून घेतला. 2 दिवसांनी म्हणजे दिनांक 27 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता प्रसाद बाबा यांच्या ब्रह्मांड नायक मठाजवळ असलेल्या श्री स्वामी समर्थ बिल्डिंग वरील पहिल्या मजल्यावरील फ्लॅटवर त्याला बोलवण्यात आले. तेथे गेल्यावर प्रसाद बाबाने बांधकाम व्यावसायिकाच्या अडचणी विचारल्या. बांधकाम व्यावसायिकाने सांगितले की माझे अनेक ठिकाणी व्यवसायाचे पैसे अडकले असल्याने कर्ज झाले असून मी आर्थिक अडचणीत आलो आहे. त्यावर बाबाने त्याला त्या अडचणीवर काही उपाय आहे, पण त्यासाठी आधी मी सांगेल त्याप्रमाणे काही जप करावे लागतील आणि मी सांगेल ते उपाय करावे लागतील. याशिवाय आपल्या ब्रह्मांड नायक मठाला काही रक्कम द्यावी लागेल असे सांगितले. त्यावर बांधकाम व्यावसायिकाने होकार दिला. मग बाबाने त्याला एक जपमाळ दिली. एका चिठ्ठीवर दोष विनाशक विभिनोम असा मंत्र लिहून दिला. मठात जाऊन हा मंत्र म्हणत 3 वेळा माळेचा जप करण्यास सांगितला. व्यावसायिक जप करण्यासाठी मठाकडे जात असताना बाबाने त्याच्याकडून त्याचा मोबाईल घेतला. बाबाने त्याच्याकडून त्याचा मोबाईल आपल्या ताब्यात घेतला. मोबाईलचा पासवर्ड मागितला. त्या व्यावसायिकाने मोबाईल का ठेवून घेता अशी विचारणा केली. तेव्हा पुढील उपाययोजना करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये कंपास ॲप्लिकेशन डाउनलोड करणार असल्याचे बाबाने सांगितले. बांधकाम व्यावसायिक जप करण्यासाठी मठात गेला. साधारणपणे तेथे जाऊन 3 मिनिटांचा जप पूर्ण केला. तो परत बाबांच्या खोलीवर गेला. तो परत आल्यावर बाबांनी त्याच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलेले ॲप्लिकेशन दाखवले. पुढील उपाय करेपर्यंत हे ॲप्लिकेशन डिलीट करू नये असे सांगितले. तसेच तुम्ही माझ्याकडे योग्य वेळी आला आहात, यावर उत्तम उपाय करू असे त्याने सांगितले. त्यानंतर दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोजी बांधकाम व्यावसायिकाला बंधूबाबाने सायंकाळी 6 वाजता येऊन भेटण्यासाठी मेसेज केला. त्याप्रमाणे तो बाबांच्या घरी गेला. बाबाने बांधकाम व्यावसायिकाच्या बाबतीत अनेक गोष्टी सांगितल्या. त्यामध्ये प्रामुख्याने परदेशात जाऊन तेथील मुलींशी शारीरिक संबंध ठेवल्यामुळे लघुदोष निर्माण झाल्याचे त्याने बांधकाम व्यावसायिकाला सांगितले. त्याने ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या खऱ्या असल्याने त्याने बाबाला विचारले, तुम्हाला ही माहिती कशी मिळाली? तेव्हा बाबाने मला दिव्य शक्ती व आत्मभूती असल्याचे सांगितले. तसेच तू आज कोणते कपडे घातले आहे, सकाळी काय केले याबाबतही मला माहिती आहे असे सांगितले. त्याच्या बोलण्यामुळे बांधकाम व्यावसायिकाचा विश्वास वाढला. दुसऱ्या दिवशी त्या बाबाने व्यावसायिकाला सांगितले, कोणत्या ना कोणत्या मार्गाने एक व्यक्ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्यावसायिकाने मान डोलवली. त्यानंतर तो देहू रोडला गेला. त्या रात्री तो घरी असताना त्याच्या फेसबुकवर एका महिलेने मेसेज करून जवळीक साधली. त्याला त्याच्या गुप्तांगाचे फोटो मागितले. ही बाब त्या व्यावसायिकाला विचित्र वाटल्याने त्याने फोटो पाठवले नाही. त्यानंतर दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी त्या व्यावसायिकाने तामकर बाबाला मेसेज करून फेसबुकवरील संपर्कात आलेल्या महिलेबाबत सांगितले. तेव्हा तो म्हणाला, मी आहे, तुम्ही काळजी करू नका. त्या महिलेच्या मागणीप्रमाणे
पुढे करत जा असेही त्याने सांगितले. त्याच दिवशी रात्री पुन्हा त्याच महिलेने फेसबुकवर संपर्क केला. त्यानंतर बाबाने त्याला मेसेज करून सांगितले की रात्री फक्त 3 तास झोपा आणि दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी दिवसा झोप न घेता भेटण्यास या असे सांगितले. त्याप्रमाणे तो व्यावसायिक रात्री 10:30 वाजता जेवण करून तामकर बाबांच्या घरी गेला. तिथे गेल्यावर बाबाने पुन्हा जपमाळ देऊन एक मंत्र मोबाईलवर पाठवला. मठात जाऊन मंत्र जप करण्यास सांगितला. त्यानुसार तो मठात जाऊन मंत्र जप करू लागला. रात्री 1:30 वाजण्याच्या दरम्यान बाबाने त्याला घरी येण्याचा संदेश पाठवला. घरी गेल्यावर बाबाने एक शाल दिली. त्यानंतर सर्व कपडे काढून शाल गुंडाळून येण्यास सांगितले. त्याप्रमाणे सर्व कपडे काढून शाल गुंडाळून तो आला. तेव्हा बाबाने सांगितले की 24 तासात फक्त 3 तास झोपला असल्याने तुम्हाला ॲसिडिटी होईल, तुम्ही गोळी घ्या असे सांगून पाण्याच्या ग्लासात एक गोळी टाकून ते पाणी पिण्यास दिले. व्यावसायिकाने ते पाणी पिले. त्यानंतर बाबाने त्याला पुन्हा जप करण्यास सांगितले. त्याने जप चालू केला पण त्याच्या डोळ्यावर गुंगी येत होती. त्याला झोप आल्याने बाबाने त्याला उशी दिली आणि झोपण्यास सांगितले. व्यावसायिक डोक्याखाली उशी घेऊन झोपी गेला. तो झोपेत असतानाच कुणीतरी त्याच्या अंगाशी खेळत असल्याचे त्याला जाणवले. तो जागा झाला असता बंधूबाबा त्याच्या बाजूला बसून त्याच्या गुप्तांगाशी खेळत होता. हे पाहून बांधकाम व्यावसायिक हडबडला, कारण त्याच्यासाठी हे धक्कादायक होते. त्याने बंधूबाबाला अडवत विचारले, हे सगळे करणे बरोबर आहे का? दुसरा काही मार्ग नाही का? त्यावर बाबा म्हणाला, तुमच्यावर येणारे संकट मी माझ्या अंगावर घेतो असे सांगून पुन्हा तोच प्रकार सुरू केला. त्यानंतर अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडले. त्यानंतर बाबाने त्याला 2 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 वाजता घरी जाण्यास सांगितले. आंघोळीच्या पाण्यात हळद लिंबाचा पाला टाकून पुढील 5 दिवस आंघोळ करण्यास सांगितली. दिनांक 7 डिसेंबर 2024 रोजी बाबाने त्याला पुन्हा घरी बोलावून घेतले. त्याला वास्तुदोष काढण्यासाठी उपाय म्हणून अंगारा दिला. तसेच घरी गेल्यावर बाकीचे सांगतो असे सांगितले. घरी गेल्यावर बाबाने त्याच्या मोबाईलवर मेसेज करून बेडरूममध्ये एकटे राहण्यास सांगितले. मोबाईलमधील कंपास ॲप्लिकेशन चालू करून मोबाईल टेबलवर ठेवण्यास सांगितला. त्याला सर्व कपडे काढून दिलेला अंगारा अंगास लावून वीर्यपतन करण्यास सांगितले. त्याप्रमाणे व्यावसायिकाने ती कृती केली. त्यानंतर 2 दिवसांनी बाबाने त्याला 9 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता घरी बोलवले. घरी गेल्यावर तो म्हणाला, तुमची सेवा सुरू केलेली आहे. आज सायंकाळी 5 ते 7 या दरम्यान तुम्हाला एका व्यक्तीशी शारीरिक संबंध करायचे आहे. त्यावर तो बांधकाम व्यावसायिक म्हणाला, अशी माझ्याकडे कोणतीही सोय नाही. त्यावर बाबा म्हणाला, येथे नाही म्हणायचे नाही, कोणत्याही मार्गाने सोय करा. त्यावर त्या व्यावसायिकाने एजंटमार्फत एका वारांगणेला वाकड येथील लॉजवर बोलवले. लॉजवर पोचून त्याने ही गोष्ट बाबाला कळवली. बाबाने त्या रूमचे फोटो मागून घेतले आणि मोबाईलमधील कंपास ॲप्लिकेशन चालू करून वारांगणेशी संबंध ठेवण्यास सांगितले. त्याप्रमाणे व्यावसायिकाने मोबाईलमधील कंपास ॲप्लिकेशन चालू केले. त्यानंतर वारांगणा आल्यानंतर त्याने तिच्याबरोबर शारीरिक संबंध करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला शरीर संबंध करता न आल्याने त्याने तिला परत पाठवून दिले. याबाबत त्याने बाबाला माहिती दिली असता त्याने सांगितले की तुला जी फेसबुकवर महिला संपर्क करते तिच्याशी अश्लील संवाद साधून वीर्यपतन होईपर्यंत हस्तमैथून कर. त्यावेळी त्याने कॉल रेकॉर्ड होऊ शकतो असे बाबाला सांगितले असते. तो म्हणाला, हा तुझ्या लघुदोषाचा त्रास आहे, तू काळजी करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. याचप्रमाणे बाबाने 2 वेळा परस्त्रीशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. प्रत्येक वेळी कंपास ॲप चालू करताच मोबाईलचे स्क्रीनशॉट काढण्यास सांगितले. ते अंक पाहून त्या व्यावसायिकाच्या लघुदोषावरील उपाय होत असल्याचे तो भासवत होता. बाबा दर गुरुवारी त्या बांधकाम व्यावसायिकाच्या पूर्ण कुटुंबास दर्शन घेण्यासाठी बसवत होता. तो रोखीने किंवा QR कोडद्वारे पैसे देण्यास भाग पाडत होता. दिनांक 19 जून 2025 रोजी रात्री तो बांधकाम व्यावसायिक आणि एक नातेवाईक यांची अडचण ओळखून त्याच्यावरही अशाच प्रकारे संपूर्ण प्रक्रिया केली. दिनांक 25 जून 2025 रोजी ही क्रिया चालू असताना
त्याच्याही मोबाईलवर डाउनलोड केलेले कंपास ॲप्लिकेशनचे स्क्रीनशॉट पाठवण्यास सांगितले. त्यांना त्याच्या मोबाईलचे नोटिफिकेशन येऊन त्याच्या मोबाईलमध्ये लोड केलेले अँड्रॉइड किड ए ॲप्लिकेशन जास्त मेमरी वापरत असल्याचा संदेश मिळाला. त्या नातेवाईकाने त्याचा मोबाईल तपासला असता हे हिडन ॲप्लिकेशन ॲक्टिव्ह असल्याचे समजले. ते ॲप आपल्या मोबाईलमध्ये कसे आले याचा तो विचार करू लागला. तेव्हा त्याने हा मोबाईल आणि पासवर्ड प्रसाद उर्फ तामकर बाबा याच्याशिवाय कोणालाच दिला नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने ही माहिती त्या बांधकाम व्यावसायिकाला सांगितली. त्याच्याबाबतही समलैंगिक कृत्य केल्याचे समजल्याने त्यांनी इतर 10-12 लोकांशी संपर्क करून माहिती घेतली असता हा प्रकार इतर काही लोकांशी झाल्याचे लक्षात आले. नोव्हेंबर 2024 ते दिनांक 26 जून 2025 या दरम्यान तामकर बाबाने दिव्य शक्ती अनुभूती असल्याचे भासून सगळ्यांसोबत असा प्रकार केला होता. मोबाईल गरम झाल्यामुळे बांधकाम व्यावसायिकाने एका IT इंजिनियरला ही गोष्ट सांगितली असता त्याने मोबाईल हॅक झाल्याबाबत सांगितले. मोबाईल गरम झाल्यामुळे चौकशी केली असता तामकर बाबाकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याबाबत बावधन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाच्या तपासांती सत्य समोर आले. मात्र लोकांच्या अडचणीचा बंधुबाबा किती विकृत फायदा घेत असतात आणि भक्तांचे शोषण करत असतात हे या प्रकरणाने उघड केले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.